नमस्ते माय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। केस लांब आहेत पण केस दाट होण्यासाठी एखादा उपाय सांग, किंवा केस माझे आता लांब झालेत पण दाट झाले नाहीत त्यावरती एखादा उपाय सांग, किंवा माझे जन्मापासूनच खूप पातळ केस आहेत आणि आता मात्र आणखीन पातळ दिसत आहेत, यावरती काही उपाय आहे का? असे बरेच प्रश्न आपल्या चॅनलवरती येतात आणि त्यासाठी म्हणजेच की दाट केस करण्यासाठी तुम्ही याला चॅलेंजच्या स्वरूपात घेऊ शकता। बघा ताईंनो, आठवड्यातून तुम्हाला 3 वस्तू केसांना लावायच्या आहेत वेगवेगळ्या, आणि त्याने तुमचे केस जे आहेत ते दाट होणारे आहेत। कितीही पातळ असलेले केस दाट होणारे आहेत। तर काय कोणता उपाय आहे हे सगळं काही डिटेल मी तुमच्याशी शेअर करणार आहे। पण बघा, इथं सुरुवातीला हे जे 3 उपाय मी सांगणार आहे ते तुम्हाला कंटिन्यू करायचंय। असं नाही की आठवडाभर केलं, 1 आठवडा केला, 2 आठवडे केलं त्यानंतर तुम्ही सोडलं आणि असा ग्रह करून बसला की केस वाढले नाहीत, केस दाट झालेले नाहीयेत, तर असं चालणार नाही। तर हा जो उपाय आहे तुम्हाला कंटिन्यू 3 महिने करायचा आहे आणि 3 महिन्यामध्ये तुमचे जे केस आहेत ते दाट झालेले दिसणारे आहेत। आता यासाठी काय काय करायचंय हे पाहू। तर बघा, सगळ्यात अगोदर मी एक कोरफडीचं पान घेतलेलं आहे, जाडसर कोरफडीचं पान घ्यायचं आहे आणि हे जे पान आहे व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आणि त्याला जो पिवळा पदार्थ लागलेला असतो, चिटकलेला असतो किंवा बाहेर येतो पान कट केलेल्या जागातून, त्याला व्यवस्थित धुवून काढायचा आहे। व्यवस्थित म्हणजे काय, पानाला तुम्ही 10-15 मिनिटासाठी पाण्यात जरी टाकला ना तरी पण तो पदार्थ जो आहे तो जातो। नाही म्हटलं तर सरळ, इतका वेळ नसेल, 15 मिनिट जरी तुमच्याकडे नसतील तर सरळ सरळ तुम्ही हाताने त्याला धुवून काढू शकता। आणि त्यानंतर साईडचे जे काटे आहेत ते तुम्ही वेगळे करून घ्या, म्हणजे या पद्धतीनं कट करून घ्या। आता इथं आपल्याला कोरफड ही जी वनस्पती आहे ती आपल्या केसांसाठी सगळ्यात जास्त वरदान आहे। बघा, कोरफडीने जवळपास सगळ्या समस्या कमी होतात आणि हेअर ग्रोथसाठी कोरफड ही खूप जास्त फायदा देणारी आहे। त्यामुळं माझा अनुभव मी तुमच्याशी शेअर करत आहे, कारण की मी तुम्हाला माहित आहे पहिलं सगळं काही डिटेल सांगितलेलं आहे, केस किती पातळ झाले होते आणि कशामुळे झाले होते, काय सगळं काही डिटेल सांगितलेलं आहे, परत परत सांगत नाही। बऱ्याच ताईंना काय असतं की नवीन असतात ताई चॅनलवरती आणि त्यांना माहीत नसतं, त्यामुळे मी इथं थोडासा उल्लेख केलेला आहे। आणि आता इथं आपण काय करतोय, कोरफड या पद्धतीनं कट करतोय। जर तुम्हाला फक्त आणि फक्त मधलाच गाभा घ्यायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, साईडची जी स्किन आहे ती काढून तुम्ही घेऊ शकता। पण आता या रेमेडीसाठी मी काय करते, वरची जी साल आहे त्याच्या सहित घेतलेली आहे कोरफड आणि तुकडाभर अद्रक घालायचा आहे। आता इथं लक्षात ठेवायचं, अद्रक घालताना खूप जास्त अद्रक घालायची नाहीये, फक्त बोटा एवढा अर्धा, म्हणजे आपलं जे बोट असतं त्याच्या अर्ध बोट जरी तुकडा घेतला तरी सुद्धा पुरेसा आहे। जर तुम्ही इथं खूप जास्त अद्रकचं प्रमाण ठेवला तर हेअरफॉल सुद्धा होऊ शकतो, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे। म्हणून खूप छोटासा तुकडा यामध्ये अद्रकचा घालायचा आहे। मी पातळ कट करून घातलेला आहे, हवं तर तुम्ही असंचही घालू शकता। त्यानंतर 2 मुठी आपण काय घालतो, यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। आणि कढीपत्ता घेताना सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, कवळा कढीपत्ता घ्यायचा नाही, निब्बर कढीपत्ता घ्यायचा आहे। आणि या 3 वस्तू काय करायच्या, मिक्सरला वाटून घ्यायच्यात व्यवस्थित। यामध्ये पाणी वगैरे ऍड करण्याची गरज अजिबात नाहीये, कारण की ॲलोवेरा जेल जे आहे त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं आणि हे वाटलं व्यवस्थित जातं आणि याची पेस्ट जी आहे ती व्यवस्थित बनते। त्यामुळे वरून वगैरे पाणी ऍड करायची अजिबात गरज नाहीये। तर वाटण आपलं तयार आहे, हे वाटून घेतलेलं आहे, पेस्टच्या स्वरूपात आपल्याला हे मिळालेलं आहे। तर चला याला एका बाउलमध्ये काढू। बघा, ॲलोवेरा जे आहे ते तुमच्या हेअर ग्रोथसाठी मदत करणार आहे आणि कढीपत्ता जो आहे तो तुमचा जर हेअरफॉल होत असेल तर ते कमी करण्यासाठी मदत करणार आहे। शिवाय त्यानंतर आपण तिसरी जी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे अद्रक रिग्रोथसाठी, म्हणजे की तुमचे गेलेले केस जे आहेत ते येण्यासाठी, त्या जागेवरती नवीन केस उगण्यासाठी मदत करणार आहे। त्यामुळे आपण या 3 वस्तू घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित वाटून घेतलेल्या आहेत। यासारखं आपलं वाटण जे आहे ते तयार झालं पाहिजे। जर यापेक्षा मोटार जर राहिलं तर व्यवस्थित लागलं जात नाही आणि तितका फायदा पोहोचत नाही। त्यामुळे या पद्धतीचंच आपल्याला वाटण जे आहे ते वाटून घ्यायचं आहे। खूप कमी प्रमाणात जर तुम्ही घेतलात तर हे वाटण व्यवस्थित वाटलं जात नाही। त्यामुळे लक्षात ठेवायचं, जे आपण कोरफडीचं पान घेतोय ते थोडंसं मोठं घ्यायचं आहे, गरवालं घ्यायचं आहे। जर छोटं कोरफडीचं पान असेल तर 2 पानं तुम्ही घेऊ शकता। तर कोरफड
आणि 2 मुठी कढीपत्ता. हे जे प्रमाण आहे कमी जास्त झालं तर चालतं, पण अद्रक मात्र लक्षात ठेवायचंय, अद्रक मात्र जास्त घालायची नाहीये, किंचितशी थोडीशीच घालायची अद्रक. तर बघा या पद्धतीनं मग व्यवस्थित लावून घ्यायचंय, भांगोभांग लावून घ्यायचं आहे. लावताना कंजूसी करायची नाहीये, कुठलाही यामध्ये साईड इफेक्ट होणार नाही तुमच्यासाठी, तुमच्या केसांसाठी. तर त्यामुळे लक्षात ठेवायचं की आपल्याला हे भरभरून लावायचं आहे आणि भरभरून जेवढं तुम्ही लावचाल तेवढा रिझल्ट तुम्हाला चांगला मिळणार आहे. बघा या पद्धतीनं लावायचं आहे आणि नंतर काय करायचंय, हलक्या बोटाने मसाज करायचा आहे. हलक्या बोटाने मसाज करायचा आणि केस जे आहेत ते बांधून ठेवायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा मसाज करता तर ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आणि त्यामुळं हेअर ग्रोथ होण्यासाठी मदत होते. तर बघा आता हे बांधून ठेवलेलं आहे आणि साधारणतः 3 तासानंतर तुम्हाला हे वॉश करायचंय, पण शॅम्पूने नाही, नॉर्मल पाण्याने तुम्ही भरपूर पाणी वापरून इथं केस जे आहे ते धुवून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने हेअर वॉश केलेला आहे. आता दुसरी स्टेप जी आहे ती ऑइलिंगची. तर बघा चला, हे जे ऑइल आहे तुम्हाला खूप जास्त फायदा पोहोचवून देणार आहे हिवाळ्यामध्ये. तर चला सुरुवात करू. ऑइल कसं बनवायचं आहे हे पाहू. बघा ताईनो, पावसाळा संपून आता हिवाळा लागणार आहे आणि हिवाळ्यामध्ये हे तेल खूप जास्त इम्पॉर्टंट ठरणार आहे तुमच्या केसांची रिग्रोथ होण्यासाठी, म्हणजेच की गेलेले केस येण्यासाठी किंवा केसाच्या जागी नवीन केस उगवण्यासाठी हे तेल जे आहे ते खूप जास्त फायदा देणार आहे. तर हे तेल कसं बनवायचं हे पाहू. त्यासाठी बघा 1 चमचा आपल्याला लवंगा घ्यायच्या आहेत आणि 1 चमचा मेथीदाणा घ्यायचा आहे आणि तिसरी जी वस्तू आहे ती म्हणजे 1 चमचा काळी मिरी घ्यायचं आहे. लवंग आणि काळी मिरी हे जे दोन्ही आहेत, या ज्या दोन्ही वस्तू घेतलेल्या आहेत ह्या केसांच्या रिग्रोथसाठी मदत करतात. त्यामुळे या दोन्ही वस्तू अजिबात स्किप करायच्या नाही, दोन्ही वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यानंतर कढीपत्ता अर्धी मूठ आणि कडुलिंबाची पानं अर्धी मूठ घेतलेली आहेत. आता कढीपत्ता काय करतो तर आपले जे केस म्हणजे गळत आहेत त्याला स्टॉप करायचं काम हा कढीपत्ता करतो आणि कडुलिंब काय करतो तर आपल्या केसांना ज्या समस्या आहेत म्हणजेच की डॅन्ड्रफ म्हणा किंवा उवांची समस्या म्हणा, अशा ज्या समस्या आहेत, निका वगैरे ज्या असतात त्या फोडण्यासाठी हे कडुलिंबाची पानं जी आहेत ती मदत करतात. त्यामुळं कडुलिंबाची पानं सुद्धा नक्की वापरा. कडुलिंबामुळे बरेच फायदे आपल्या केसांना मिळतात. केसांना म्हणण्यापेक्षा स्काल्प क्लीन करायला कडुलिंब मदत करतं असं आपण म्हणू शकतो. तर चला हे वाटण आता वाटून घ्यायचं आहे. इथं पाण्याचा वगैरे वापर करायचा नाहीये. हवं तर जर मिक्सरला तुमच्या वाटण हे वाटलं जात नसेल तर तुम्ही काय करू शकता, 1-2 चमचे खोबऱ्याचं तेल यामध्ये ऍड करू शकता. तर वाटण आपलं वाटून तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने हे वाटलेलं आहे, बारीक वाटून घ्यायचंय आणि त्यानंतर आपल्याला तेल बनवायची प्रोसेस जी आहे ती स्टार्ट करायची आहे. बघा हे तेल बनवताना कुठल्याही वस्तू स्किप करू नका. मी बऱ्याचदा सांगते की तुम्ही हे स्किप करू शकता, ते स्किप करू शकता, पण लक्षात ठेवायचं आहे जेव्हा मी म्हणते की यातल्या कुठल्याही वस्तू स्किप करू नका किंवा वगळू नका, सगळ्याच्या सगळ्या वस्तू तुम्ही यामध्ये ऍड करा. जेव्हा म्हणते तेव्हा एक खास कारण असतं, हे लक्षात यायला हवं तुम्हाला. तर या व्हिडिओमध्ये मी जेवढ्या पण वस्तू तुम्हाला दाखवलेल्या आहेत हे तेल बनवताना यामध्ये अजिबात कुठलीही वस्तू स्किप करू नका, वगळू नका. तर चला एक भांडं घ्यायचं आहे. आता इथं जर शक्य असेल तर तुम्हाला लोखंडाची कढई घ्या, पण माझ्या 3-4 लोखंडाच्या कढया ज्या आहेत त्या बिझी होत्या, त्यामुळे मी इथं हे भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये साधारणतः 1 मोठा चमचा म्हणजेच की पळी मोहरीचं तेल घातलेलं आहे आणि त्यानंतर साधारणतः जेवढा पण मोहरीचं तेल घातलेलं आहे त्याच्या डबल आपल्याला खोबऱ्याचं तेल घालायचं आहे. तर बघा इथं खोबऱ्याचं तेल आणि मोहरीचं तेलाचा वापर तुम्ही नक्की करा. जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर साध्या तुम्ही खोबऱ्याच्या तेलामध्ये बनवू शकता, काहीच हरकत नाहीये. तर बघा दोन्ही तेल ऍड केलेली आहेत, मिक्स करायचे आहेत आणि यामध्ये आपण जे वाटण वाटलेलं आहे ते यामध्ये घालून ठेवायचे आणि बघा घालायचंय, मिक्स करायचे आणि आता आपल्याला हे तेल जे आहे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. बघा इतकं हे वाटण घातल्यानंतर हे गाढ झालेलं आहे, कारण की मोहरीचं तेल सुद्धा थोडंसं घट्टसर असतं आणि वाटण पण आपलं भरपूर प्रमाणामध्ये आपण घातलेलं आहे, त्यामुळे या पद्धतीचं हे तेल जे आहे तुम्हाला दिसतंय. वाटण जर कमी पडलं तर तेल तेवढा रिझल्ट पटकन देणार नाही, त्यामुळे थोडंसं वाटण पण तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये घ्यायचं आहे, ठेवायचं आहे. तर बघा शिजायला ठेवलेलं आहे आणि स्लो गॅसवरती त्याला शिजवून घ्यायचं आहे. स्लो गॅसपेक्षा मीडियमवरती सुद्धा तुम्हाला जायचं नाहीये, कारण की बटन मीडियमवरती सुद्धा चुकूनही फिरता कामा नये, कारण की हे जे तेल बनवायचं आपल्याला स्लो गॅसवरतीच बनवायचं आहे, तेव्हाच हे परफेक्ट बनतं. जर तुम्ही मीडियम गॅसवरती याला बनवला तर
तेलामध्ये ते सगळे गुण उतरणार नाहीत म्हणा, किंवा उतरलेले गुण जळण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, हे जे तेल आहे ते स्लो गॅसवरतीच बनवायचं आहे. इथं तुम्हाला बबल जे आहे ते फास्ट येताना दिसतील, पण मी इथं व्हिडिओ जो आहे तो फास्ट फॉरवर्डमध्ये केलेला आहे, त्यामुळे हे तुम्हाला थोडंसं हे बबल्स फास्ट येताना दिसलेले आहेत. तर या पद्धतीनं कंटिन्यू चमचा हलवत राहायचंय मध्ये, जेणेकरून या वस्तू ज्या आहेत त्या जळणार नाहीत. तर त्या पद्धतीने आपल्याला हे तेल बनवून घ्यायचं आहे, थंड करायचं आहे बनल्यानंतर. आणि हा जो कलर दिसतोय हा कलर तेलाला आला पाहिजे. बघा एकदम क्लिअर ग्रीन कलर आहे आणि हा कलर तुम्हाला आणायचा आहे तेलाला. मेहंदी कलर सुद्धा येता कामा नये. जर तुम्हाला वाटलं की मेहंदी कलर आलाय तर ती सुद्धा तो काही कामाचं नाहीये, कारण की मधल्या वस्तू ज्या आहेत त्या जळालेत असं तुम्ही समजू शकता. तर व्यवस्थित वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे. तेल आपलं रेडी आहे. हे जे तेल आहे ताईंनो, आठवड्यातून तुम्हाला 2 वेळा लावायचे. व्यवस्थित चंपी करायची आहे. केस दुसऱ्या दिवशी धुवायचे आहेत. तर सुरुवातीला आपण काय लावलं तर ॲलोवेराची जी पेस्ट आहे ती लावली, आणि नंतर काय लावायचं, हे तेल लावायचं. हे कंटिन्यू आपल्याला 3 महिन्यापर्यंत फॉलो करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे तेल सुद्धा तयार झालेलं आहे. त्यानंतर मी तिसरी वस्तू पण तुम्हाला सांगणार आहे ताईंनो. आणि तिसरी वस्तू कोणती आहे ते सांगण्याच्या अगोदर तुम्ही व्हिडिओला लाईक करा. बघू, व्हिडिओला बऱ्याच ताई लाईक करत नाहीत, तसंच पुढे जातात. आणि जर चॅनलवरती म्हणजे नवीन असाल तर ताईंनो चॅनलला सबस्क्राईब करा. मी अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत ते घेऊन येत असते. आता तिसरी वस्तू काय लावायची बघा आठवड्यातून, तर ती आहे रोजमेरी वॉटर. तुम्हाला मी भरपूर वेळा सांगितलेलं आहे ताईंनो, माझी जी हेअर ग्रोथ झालेली आहे ती रोजमेरी वॉटरने झालेली आहे, रोजमेरी ऑइलने झालेली आहे. आणि बरेच असे उपाय मी केले होते, पण तुम्हाला केस दाट करण्यासाठी रोजमेरी वॉटर जे आहे ते बनवून तयार करायचं आहे घरातल्या घरात, कारण की घरातल्या रोजमेरी वॉटरचा रिझल्ट खूप जास्त फास्ट आलेला आहे. तर त्यासाठी बघा 1 लिटर मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 6 चमचे रोजमेरी घालायचं आहे. लीव्ज म्हणजे की रोजमेरी लीव्ज घालायच्या आहेत. आता हे रोजमेरी काय आहे बऱ्याच ताईंना जर माहीत नसेल तर सांगते. रोजमेरी लीव्ज ह्या वनस्पतीची ही जी आहे ते वनस्पतीची पानं आहेत. आता आपल्याकडे हे अवेलेबल होत नाही फ्रेश, त्यामुळे आपण हे सुकलेली पानं जी आहेत ती Amazonवरून मागवू शकतो आपण. तर अशा पद्धतीचे हे असतात, तुम्हाला लक्षात आलं असेल, लांब लांब नळ्या टाईप असतात. आणि पण ही पानं आहेत आणि हे आता आपल्याला आपल्या आजूबाजूला मिळत नाही, त्यामुळं ऑनलाईन तुम्ही Amazonवरून मागवून घेऊ शकता. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन, झालं तर तुम्ही तिथूनही मागवू शकता. आणि 6 चमचे आपल्याला 1 लिटर पाण्यासाठी 6 चमचे आपल्याला रोजमेरी लीव्ज यामध्ये घालायच्या आहेत आणि गॅसवरती ठेवायचे. आता हे परत तुम्हाला सांगते की हे सुद्धा आपल्याला स्लो गॅसवरतीच करायचं आहे, फास्ट गॅस अजिबात करायचं नाही ताईंनो. तर ह्याला शिजायला घालायचंय, झाकण ठेवा, मध्ये मध्ये तुम्ही झाकण ओपन सुद्धा करत जा. आणि स्लो गॅसवरती 1 लिटरचं अर्धा लिटर पाणी झालं पाहिजे, इथपर्यंत आपल्याला याला शिजवायचं आहे. तर अशा पद्धतीनं पाण्याचा कलर जो आहे तो लगेच चेंज झालेला तुम्हाला दिसणार आहे. आणि शिजवत कंटिन्यू ठेवायचं आहे, जेणेकरून सगळी सत्व जी आहे ती पाण्यामध्ये उतरली पाहिजे. तर बघा अधूनमधून मी झाकण काढत आहे आणि शिजवलेलं आहे. तुम्हाला दिसतं हे पाणी जे आहे ते अर्ध झालेलं आहे. आणि यानंतर थंड झाल्यानंतर याला गाळून घ्यायचं आहे. गाळून घेऊन तुम्हाला हे जे पाणी आहे केसांच्या मुळांना लावायला सुरुवात करायची. आता हे सुद्धा आठवड्यातून 2 वेळा करायचंय तुम्हाला. म्हणजेच की आठवड्यातून काय काय करायचंय, तुम्हाला ॲलोवेराची पेस्ट लावायची आहे, तुम्हाला तेल लावायचं आहे आठवड्यातून 2 वेळा. ॲलोवेराची पेस्ट एकदाच लावायची आहे, तेल मात्र 2 वेळा लावायचं आहे. आणि हे रोजमेरी जे आहे ते तुमच्या सवडीप्रमाणे तुम्ही 2 वेळा वापरा, 3 वेळा वापरा किंवा डेली वापरा, काही हरकत नाही. हे लावल्यानंतर केस धुण्याची वगैरे काही गरज नाहीये. तर अशा पद्धतीनं हे सगळं जे आहे ते तुम्हाला फॉलो करायचंय, कंटिन्यू फॉलो करायचंय 3 महिन्यापर्यंत. आणि 3 महिन्यापर्यंत जेव्हा तुम्ही फॉलो करत आहे तर तेव्हा तुम्हाला लक्षात येणार आहे की तुमच्या केसांची जी वाढ आहे, तुमचे जे केस पातळ होते ते भरपूर प्रमाणामध्ये दाट झालेले तुम्हाला दिसणारे आहेत. तर हे पाणी तयार आहे, केसांच्या मुळांना व्यवस्थित लावायचंय. बघा शेंड्यांना नाही लावलं तर चालतं, काही हरकत नाही, पण केसांच्या मुळांना लावून व्यवस्थित हलक्या बोटांनी मसाज करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि हलका हलका मसाज द्यायचा आहे. तुम्ही हे डेली सुद्धा यूज करू शकता, काही कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट यामध्ये तुम्हाला मिळणारा नाहीये, त्यामुळे तुम्ही हे डेली सुद्धा यूज करू शकता. तर ह्या 3 वस्तू तुम्हाला कंटिन्यू 3 महिन्यापर्यंत फॉलो करायच्या आहेत. आठवड्याचं रुटीन जे आहे ते तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे आणि तुमचे केस जे आहे ते दाट आणि लांब झालेले तुम्हाला दिसणारे आहेत.
ताईंनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक परत सांगते की करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर बघा, अशा पद्धतीने कंटिन्यू हे फॉलो करू शकता केस दाट होण्यासाठी। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ घेऊन येते ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। सबस्क्राईब केल्यानं किंवा व्हिडिओला लाईक केल्यानं तुमचा एक्स्ट्रा डाटा जात नाही किंवा तुम्हाला कोणतेही चार्जेस लागत नाही, फक्त मला थोडासा फायदा होतो, माझं जे प्रोत्साहन आहे थोडंसं वाढतं। त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।